संपादकीय भूमिका आपल्याला सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. पूर्वी तुझे धन्यवाद. महाविकास आघाडीचे आर्किटेक्ट हे शरद पवार. राष्ट्रीय स्तरावर जरी त्यांच्या नेतृत्वाला मान्यता असली तरी त्यांच्या राष्ट्रवादीला खेळायचं आहे ते फक्त महाराष्ट्रात. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांची भूमिका अशी आहे की जर भाजपाला हरवायचं असेल तर सर्वांनी एक झालं पाहिजे. हे लॉजिक म्हणून बरोबर आहे, पण काँग्रेसची मजबुरी वेगळी आहे. त्यांना वेगवेगळ्या राज्यातील जनतेला पटेल अशी भूमिका राज्यात तोलून मापून घ्यावी लागते. त्यात महाराष्ट्रातील काँग्रेसची जी काही उरली सुरलेली व्होट बँक आहे ती थोडीफार उत्तर भारतीय, बरीचशी मुस्लिम आणि दलित अशी आहे. त्यामुळे उग्र हिंदुत्व किंवा अमराठींवर राग किंवा उत्तर भारतीयांना मारहाण वगैरे त्यांच्यासाठी सोयीस्कर राजकारण नाही. गेल्या खेपेला उद्धव ठाकरेंना सुद्धा काँग्रेसचा हाच विरोध होता. हायकमांडशी बोलून शरद पवारांनी तो मोडून काढला. या खेपेला सुद्धा इथे जरी वर्षा गायकवाड, हर्षवर्धन सपकाळ, भाई जगताप वगैरे बोलत असले तरी इथे शांत असणारे शरद पवार एक आठवडा मागून दिल्लीशी गुफ्तगू करत असतीलच. त्यांना काय यश येतं ते कळेलच. पण यात सगळ्यात इंटरेस्टिंग भूमिका आहे ती मनसेची. राज ठाकरेंचं नक्की काय सुरू आहे हे फक्त त्यांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीतून दिसतं तेवढं सोपं आहे का? इतक्यात वेगवेगळ्या वेळी एका मंचावर आलेल्या ठाकरे बंधूंचे एकत्रित फोटो ऑप छान झाले. त्यातून मिळणारा सिग्नल हा वरचेवर जरी आम्ही एक आहोत हाच असला तरी एकत्रित निवडणूक लढण्याबद्दल राज ठाकरे अजूनही कमालीचे चुप्प आहेत. जिथे राज ठाकरे चुप्प आहेत तिथे त्यांचे खंदे समर्थक, पदाधिकारी, प्रवक्ते, संदीप देशपांडे जे बोलले ते तुम्ही आत्ताच ऐकले. मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही हे त्यांनी निक्षून सांगितलं, पण ते तेवढ्यावर थांबले नाहीत. संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरे साहेब वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड मग शरद पवारांशी जाऊन काय म्हणतात, शरद पवार मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही हे सुद्धा रेटून सांगितलंय. काही गोष्टी स्पष्ट आहेत. संदीप देशपांडे हे आपल्या मनाला येईल ते तर नक्कीच बोलत नाहीत. त्यांचा प्रत्येक शब्द हा राज ठाकरेंना मान्य असल्याशिवाय उच्चारला जाणार नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यात संदीप देशपांडे एकीकडे राज आणि उद्धव कितीही एकत्रित येत असले तरीही सातत्यानं कमी जास्त प्रमाणात हीच भूमिका घेऊन समोर येतात आणि त्यांना राज ठाकरेंनी थांबवलेलंही दिसत नाहीये. त्यामुळे ये क्या राज है हा प्रश्न विचारावासा वाटतो.